नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-सेट पेपर 1 मधील टीचिंग ॲप्टिट्यूड हा खूप स्कोरिंग भाग आहे आणि त्यातला सगळ्यात बेसिक पण वारंवार विचारला जाणारा टॉपिक म्हणजे अध्यापन. अध्यापन म्हणजे नेमकं काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्यापनाची संकल्पना, त्याची उद्दिष्टे आणि PYQ मध्ये वारंवार येणारे पॉइंट्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा टॉपिक 100% एक्झाममध्ये येतो. सर्वप्रथम आपण समजून घेऊया अध्यापन म्हणजे काय. तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याला सुलभ करणारी, मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणा देणारी प्रक्रिया. फक्त माहिती देणे म्हणजे अध्यापन होय का? तर नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये समज, कौशल्य आणि मूल्य विकसित करणे हे खरे अध्यापन. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे टीचर शिकवत नाही तर स्टुडंटला शिकायला मदत करतो, त्याला आपण अध्यापन असे म्हणतो. आता आपण अध्यापनाची व्याख्या बघूयात. अध्यापन ही एक दोन बाजूनी चालणारी प्रक्रिया आहे, जसे की टीचर आणि स्टुडंट ह्या दोन बाजू. यामध्ये शिक्षक म्हणजे मार्गदर्शक असतो, त्यालाच फॅसिलिटेटर असे म्हणतात. तर विद्यार्थी सक्रिय सहभागी म्हणजेच ॲक्टिव्ह लर्नर असतो. तर तुम्हाला PYQ मध्ये विचारले जाऊ शकतात टीचिंग, तर हे फॅसिलिटेटिंग ऑफ लर्निंग. लर्नर सेंटर अप्रोच जास्त महत्त्वाचा आहे आणि इंटरॅक्शन आवश्यक. आता आपण अध्यापनाची मुख्य उद्दिष्टे बघूयात. नंबर 1, ज्ञान देणे म्हणजेच नॉलेज डेव्हलपमेंट. विषयाची मूलभूत माहिती देणे, कन्सेप्ट क्लिअर करणे. नंबर 2, कौशल्य विकसित करणे, स्किल डेव्हलपमेंट, थिंकिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, कम्युनिकेशन स्किल. त्यानंतर नंबर 3, मूल्य विकसित करणे म्हणजेच व्हॅल्यू फॉर्मेशन, नैतिक मूल्य, सामाजिक जबाबदारी. नंबर 4, शिकण्याची सवय लावणे, हे एक अध्यापनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सेल्फ लर्निंग, क्युरिओसिटी वाढवणे. नंबर 5, सर्वांगीण विकास म्हणजेच ओव्हरऑल डेव्हलपमेंट, यामध्ये मानसिक, सामाजिक, भावनिक विकास. ही सर्व अध्यापनाची उद्दिष्टे आपण बघितली. आता आपण अध्यापनाची वैशिष्ट्ये बघूयात. अध्यापन हे उद्देशपूर्ण म्हणजेच गोल ओरिएंटेड असते. अध्यापन हे परस्पर संवादी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह. अध्यापन हे सतत चालणारी प्रक्रिया म्हणजेच कंटिन्युअस प्रोसेस आहे अध्यापन. तसेच अध्यापन हे विद्यार्थी केंद्रित म्हणजेच लर्नर सेंटर असते. त्यानंतर अध्यापन हे बदल घडवणारी प्रक्रिया म्हणजेच बिहेवियर चेंज. हे सर्व अध्यापनाची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे टॉपिक म्हणजे यावरती बघूयात आपण. ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात वन लाइनर फॉर्मॅटमध्ये, किंवा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचे ठरू शकते. तर टीचिंग, फॅसिलिटेशन ऑफ लर्निंग. टीचिंग इज नॉट वन वे, इट इज अ इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. टीचर इज अ फॅसिलिटेटर, नॉट अ डिक्टेटर. फोकस, स्टुडंट लर्निंग, नॉट कंटेंट डिलिव्हरी. एम, बिहेवियरल चेंज. तर मित्रांनो, आज आपण अध्यापनाची संकल्पना आणि त्याची उद्दिष्टे पूर्णपणे समजून घेतली. जर तुम्ही MS-सेट किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर हा टॉपिक नक्की रिवाइज करा, आणि कारण इथूनच प्रश्न हमखास येतात. अशा सोप्या आणि एक्झाम ओरिएंटेड नोट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अर्चनास टीचिंग हबसोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे डाऊट कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. धन्यवाद.